सगळ्यांचं लक्ष बोर्डवर. आपल्याला केव्हीएलच्या मदतीने न्यूमरिकल सॉल्व्ह करायचा आहे. आणि आपल्याला पोरांनो त्यांनी करंट कशातला विचारलाय. पोरं ना मेजरिंग इन्स्ट्रुमेंटला बघून घाबरता. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट नाही असं समजा. तिथे सगळ्यात पहिला आपण पहिली प्रोसेस अप्लाय करू. दिलेल्या सर्किटकडे बघून कधी जज करायचं नाही की मला जमेल का नाही जमेल. जमेलच म्हणायचं. सांगा दिलेल्या न्यूमरिकल मध्ये नंबर ऑफ लूप किती आहेत. 2 आहेत. हा लूप पहिला आहे ना. आणि वरचा लूप. पोरांनो जेवढे नंबर ऑफ लूप असतात तेवढेच नंबर ऑफ लूप 2. तर इक्वेशन पण 2 असतील तर नंबर ऑफ करंट पण. नंबर ऑफ करंट कोणते 2. I1 आणि आपण केव्हीएल सहसा क्लॉकवाईज लावता. सो याच्यातून जाणारा केव्हीएल असा असेल ना. इट इज क्लॉकवाईज I1. आणि याच्यातून जाणारा करंट असा असेल. इट इज क्लॉकवाईज करंट I2. या ब्रँचमधला करंट I1च राहील. या ब्रँचमधला आणि या ब्रँचमधला करंट I2च राहील. पण जर कॉमन रेजिस्टरचा तुम्ही विचार केला तर तो 2 आहे. सो 2 मध्ये दोन्ही करंटचं अस्तित्व असेल. I1 पण. आणि आपण एक काम करू. पहिलं केव्हीएल कशाला लावू. पहिल्या लूपला देन. दुसऱ्या लूपला 2 इक्वेशन तयार करू. कॅल्सीमध्ये टाकू. कम्पेअर करू आणि विषय क्लोज करू. चालेल का. मी असं लिहित आहे आता. अप्लाय KVL टू कोणता लूप. फर्स्ट लूप. करायची सुरुवात. पहिल्या लूपमध्ये किती एलिमेंट आहेत. 1 2 3. 3च एलिमेंटला KVL लावायचा. चालेल का. कोण सांगेल पहिल्या लूपचा KVL. असं कोणी आहे बॅच मध्ये कॉन्फिडेंटली जर मी सांगू शकतो. स्वतःहून तर पुढे येत नाहीत तुम्ही कधी. जिज्ञासा गेटअप. काल खूप पेपर लिहिले ना म्हणून थांबवले तुम्हाला. सांगा KVL लवकर. इथून स्टार्ट करू बेटा. ठीक आहे. वी आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम. खालून जिकडे चालले त्याचा टर्मिनल घ्यायचं. बोला. मायनस. पुढे काय घ्यायचं का. बॅटरी सोबत करंट घेतला जातो का. नंतर -2 मधला करंट सांगा. आपण ज्या ब्रँचमध्ये ज्या लूपमध्ये त्या लूपमधून दुसरा करंट प्लस करायचं की मायनस. I1 मायनस. ब्रॅकेट इज क्लोज. अजून काही राहिलं का. ॲमीटर घ्यायचा का. घ्यायला जमत नाही कारण रेजिस्टर दिलेला. उरला किती. बोला. -10. 10 मधला करंट. 10 मधला करंट इज इक्वल्स टू. सिट डाऊन. लक्ष द्या इकडे. -4 -2 I1 मायनस मायनस +2 I2 -10 I1 इज इक्वल्स टू 0. हा 2 I1 आणि हा 10 I1 ला ऍड करा. -12 I1 +2 I2. पोरांनो कॉन्स्टंटला कधी पण फेकून द्यायचं राईटला. -4 पुढे जाऊन काय झालं. इक्वेशन नंबर 1. जसं मॅथमध्ये आपल्याला XYचं इक्वेशन मिळतं ना तसंच आपण तयार केलेलं आहे. परत एकदा सांगतोय. मधल्या ब्रँचचा करंट घेत असताना आपण ज्या लूपमध्ये त्या लूपमधून दुसऱ्या लूपचा करंट प्लस करायचं की मायनस. मायनस. अप्लाय KVL टू फर्स्ट लूप की सेकंड. लक्ष सर्वांचं बोर्डवर. सेकंड लूपला KVL कोण लावेल. उठा तारुष. उठा उठा. सांगा बेटा. घाबरायचं नाही बिलकुल. आपण KVL कसा लावतो. अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज. क्लॉक. अरे बाकीचे शांत बसा. खाली बसले की कशा आवाज निघतात आहे ना. ज्यांना विचारले तेच उत्तर देते. सांगा. वी आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम लाईक दॅट. +2 मायनस काय घ्यायचं. प्लस घ्यायचं. हा जमतो का KVL का नाही. जमतो का. सांगा काय घ्यायचं. प्लस की मायनस. का घ्यायचा मायनस. आपण असं चालले ना. आपण चालले +2 मायनस -2. रेजिस्टर प्लस घ्यायचं का मायनस. मायनस. रेजिस्टर घेतला -10. 10 मधला करंट I2. गुड आन्सर. आता उरला हा झाला हा झाला हा झाला. आता मधला राहिला ना 2 का -2. -2 मधला करंट I1 -I2 की I2 -I1. आपण या लूपमध्ये याच्यातून हा करंट मायनस करायचा. I2 -I1 अल्जेब्रिक सम ऑफ एन व्होल्टेजेस इन अ क्लोज लूप इज इक्वल्स टू 0. -2 -10 I2 -2 I2 मायनस मायनस काय झालं. +2 I1 इज इक्वल्स टू 0. हा 2. हा 2 I1 घेतला बाजूला. हा 10 आणि हा 2 झाले 12. -I2 -2 पुढे जाऊन काय झालं. कॅल्सी तयार ठेव. आतापर्यंत मला पाहिजे होता आन्सर. बाय कम्पेअरिंग इक्वेशन नंबर 1 and 2 कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व केल्यानंतर कॅल्क्युलेटर तुम्हाला एक्सची आणि वायची व्हॅल्यू दाखवतो. एक्स म्हणजे I1 तर वाय म्हणजे I2. I1 ची व्हॅल्यू येऊ द्या. -0.37. बस सोडून द्या. I2 ची व्हॅल्यू सांगा. -0.2.
2 युनिट इज एम्पियर. अरे अरे लक्ष, कॅल्सी ऑन करायचा, मोड 3 वेळेस प्रेस करायचं, EQ1 मध्ये जायचं, अननोन 2 डिसाइड करायचे, A1 B1 C1 A2 B2 C2 च्या व्हॅल्यू टाकून तुम्हाला x आणि y मिळतो. x म्हणजे कोण असतो आपल्या कॅल्सीत आणि y म्हणजे I1 I2 काढल्याने न्यूमरिकल सॉल्व्ह झाला नाही, अजून मार्क 4 मिळतील याची गॅरंटी नाहीये. कारण त्यांनी तुम्हाला विचारलंय करंट कशातला पाहिजे तुम्हाला, ॲमीटर बाहेर आहे, इकडे आहे का मध्ये आहे, मग असं लिहायचं शेवटी, हॅन्स रीडिंग ऑफ ॲमीटर इज. आता पोरांनो तुम्ही सांगा बरं, ॲमीटर हा कॉमन रजिस्टर आहे ना, कॉमन मधून जाणारं करंट किती, एक तर I1 मायनस किंवा I2 मायनस. मला कसं कळणार तुम्हाला मी सांगू, सांगा दोघात मॅग्निट्यूड कुणाचा जास्त आहे, पहिल्याचा जास्त आहे ना, सो पहिल्यामधून दुसरा करंट मायनस करायचा, असं लिहायचं करंट ऑफ ॲमीटर इज I1 मायनस I2. करंट थ्रू ॲमीटर इज, I1 ची व्हॅल्यू किती आहे मायनस 0.37, मायनस जशाला तसं I2 ची व्हॅल्यू मायनस 0.22, पुट इन द कॅल्सी, थांबा, मायनस 0.37 मायनस मायनस प्लस 0.22, सांगा आन्सर 0.15 युनिट इज एम्पियर ना. पोरं म्हणले गुट्टे सर आन्सर मायनस आलं. शेवटी जर आन्सर मायनस येत असेल त्याला मॉड मध्ये घ्यायचं, माहिती आहे ना, मॉड मध्ये आन्सर घेतलंस काय होतं प्लस. आता चेक करू बरं, आन्सर खरंच मोठ्यातून छोटा करंट मायनस केलेला बरोबर आहे का, लक्ष द्या, लक्ष आहे का सर्वांचं, खरं खरं सांगा. बाय प्रॅक्टिकली रिसर्च केलंच कळालं की आपण करंट प्लस केलाच नाही ना रे, आपण याच्यातून ही व्हॅल्यू मायनस केली ना, हे वरच्या मायनस प्लस सोबत खेळू नका. शेवटी बघा हा करंट कोणता आहे मायनस आणि हा करंट कोणता आहे, म्हणजे मराठीमध्ये वजाबाकी झाली ना, वजाबाकी का झाली एकदा क्रॉस व्हेरिफाय करू, गडबड नाही करायचं, लक्ष बोर्डवर. हा कोणता लूप आहे, पहिला लूप आहे. पहिल्या लूप मधून करंट प्लस मधून निघतो ना, म्हणजे करंट असा निघाला ना, असा एंटर करत आहे. हा दुसरा लूपला, दुसरा लूपचा प्लस इथं आहे ना, करंट वरून एंटर करत. आता दोन्ही करंट जर अपोजिट दिशेला जातील तर वजाबाकीच होईल ना, ऍडिशन थोडीच होईल. समजतंय का हे, तुम्हाला जर क्रॉस व्हेरिफाय करता येत असेल तर करा, नाही तर याच्या मागे तुम्ही लागू नका, जे दिसते त्याला सॉल्व्ह करा, काहीच करायचं नाही. मोठ्या मॅग्निट्यूड मधून छोट्या मॅग्निट्यूड प्लस करायचे की मायनस, आणि व्हॅल्यू त्याच पुट करायच्या ज्या आल्यात. उगा दोन्ही मायनस दिसले स्वतः प्लस टाकून दिला असं करायचं नाही. कारण तुम्हाला सांगू का, स्टेप मार्किंग जर भेटली नाही, एक्झामिनर फक्त याच्याकडे बघतो बरं. एक्झामिनरला 0.15 दिसला रे, तो 4 मार्क 100% देणार, त्याला प्रोसिजरशी काही घेणं देणं नाहीये. इज दॅट क्लिअर, येस और नो. न्यूमरिकल समजला. आणि मी मोस्ट ऑफ द टाइम ऑब्झर्व केले ते मुद्दाम मधल्या रजिस्टरचाच करंट विचारता, कारण तो रजिस्टर कॉमन असतो पहिल्या लूपला. आणि सांगा बरं 3 स्टेपमध्ये न्यूमरिकल कसा सॉल्व्ह करायचं. सगळ्यात पहिलं काय काउंट करायचं, नंबर ऑफ, जेवढे लूप तेवढेच, जेवढे इक्वेशन तेवढेच. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 केव्हीएल लावायचा पहिल्या लूपला, इक्वेशन 1 बनतं. स्टेप नंबर 3 केव्हीएल लावायचं दुसऱ्या लूपला, इक्वेशन 2 बनतं. 2 इक्वेशन कम्पेअर करा. कॅल्शियममध्ये XY जो मिळतो त्याचं नाव आहे I1 आणि काय काढायचं ते शेवटी बघा. मी किती लूप सांगितले, पोरं म्हणलं असं 3 लूप घेतल्यास काय होतं, काहीच होत नाही, एक इक्वेशन वाढतं, बाकी न्यूमरिकलमध्ये काही फरक पडत नाही. किती लूप घेतले, 4 लूप, 4 करंट वाढतील, 4 इक्वेशन बनतील. पण 4 इक्वेशन कॅल्शियम सॉल्व्ह करता येत. कॅल्शियममध्ये मॅक्झिमम इक्वेशन 3 इक्वेशनचा जर न्यूमरिकल आला तर तो 6 मार्काच्या कॅटेगरीमध्ये जातो. आपली ब्रांच इलेक्ट्रिकल आहे, 3 लूपचा न्यूमरिकल येऊ शकतो. हा EJ वाल्यांना येत नाही याची गॅरंटी देतो, पण इलेक्ट्रिकल वाल्यांना सहसा 3 लूपचा पण न्यूमरिकल विचारला जातो. इज दॅट क्लिअर. आता एक अजून एक क्युरी सांगतो तुम्हाला. हा कोणामध्ये, बोला लवकर. ॲमीटरच्या साईडला कधी कधी असं 1 ओहम दिलेलं असतं, याचं मिनिंग समजून घ्या. कुठल्याही मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या साईडला जो ओहम दिलेला असेल, दॅट मीन्स तो ओहम पण तुम्हाला कन्सिडर करावा लागेल का, बिकॉज दिस इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दॅट ॲमीटर. म्हणजे तुम्ही त्याला बघताय ॲमीटर, पण तो तुमच्यासाठी कोण आहे, रेजिस्टर आहे. त्याच्या साईडला व्हॅल्यू दिलेली नसेल तर ॲमीटरकडे बघूच नका, दिलेली असेल तर ॲमीटरकडे बघायचं नाही, त्याच्या व्हॅल्यूकडे बघायचं. इज दॅट क्लिअर. कितवा क्वेश्चन आहे हा, क्वेश्चन नंबर 4. सगळे 2 लूपचे दिसते इकडे. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा, बघू किती वेळात सॉल्व्ह करता. मी टायमर लावेला,
बघू तुमच्यापैकी असा कोणी कॅन्डिडेट आहे का या क्वेश्चनला I1 I2 आणि मला फायनल आन्सर काढून दाखवेल. क्वेश्चन का घेतं ते सांगतो, कारण समर 22 ला विचारलेला आहे. एकदम सोपा आहे. क्वेश्चन नंबर 4 का राईट डाऊन रे. क्वेश्चन दोनदा रिपीट झालाय. विंटर 2015 and summer 2022 carries 4 mark. Find the current through 6 ohm resistor. Find the current through 6 ohm resistor by using mesh analysis. तुमचा I1 किती आला, I2 किती आला, मला इथे घेणं देणं नाहीये. मला फायनल आन्सर पाहिजे. तुम्ही किती कमी वेळात सॉल्व्ह करता बघू. डायग्राम ड्रॉ करायला वाटलं तर अगोदर 2 मिनिट वेळ घ्या.